आमदार रोहित पवारांनी कर्जत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। कर्जत जामखेड मतदारसंघातील विजेचा लपंडाव, विद्युत रोहित्र जळणं, सिंगल फेज वीज मिळावी, सुरळीत वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही असं विधान बच्चू कडूंनी केलंय। शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांनी पक्षप्रवेशानंतर हे मोठं विधान केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी कुटुंबासह स्वगणना केली। भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेत सहभाग घेतला। पुण्यात बाल पुस्तक जत्रेचं आयोजन करण्यात आलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी त्याला भेट दिली। महाराष्ट्रासाठी हा एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम असल्याचंही चव्हाण म्हणाले। मुंबईतील नगरसेवकांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज आहेत। महापालिकेतील कामकाजात अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। अनुपस्थित 40 नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। मराठी भाषेचा आग्रह झालाच पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। मराठीचा आग्रह करत असताना हिंसा कशाला करायला हवी, हिंदूंवर ही हिंसा कशाला करायला पाहिजे। मोहम्मद अली रोड, मालेगाव, भिवंडी, नयानगर इथे जरा हिंसेची भाषा करून दाखवा असं नितेश राणे म्हणाले। बच्चू कडूंनी शिवसेना पक्षप्रवेशानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं। शिवरायांचं दर्शन घेऊन कडूंनी नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। पुण्यातील भोर, राजगड, मुळशी मतदारसंघातील 1976 पूर्वीच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। जालना जिल्ह्यात खत टंचाई आणि पाणी टंचाईत लोकांना कोणताही त्रास व्हायला नको अशा सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। सुरेश कुमार जेतलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून 2 वेळा नेतृत्व केलं। इतरांशी बोलताना मराठीमध्येच बोललं पाहिजे आणि आपल्याला मराठीचा अभिमान असला पाहिजे। ज्यांना मराठी येणार नाही त्यांना मनसे मराठी शिकवणार आणि त्यांची मस्ती उतरवणार असं वक्तव्य मनसे नेते संजय राऊत यांनी केलं। एसटी बँकेच्या संचालकांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली। एसटी बँकेत गुणरत्न सदावर्तेंनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा संचालकांनी अविनाश जाधव यांच्या समोर मांडला। सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं कारस्थान सुरू आहे। खबरदार जर असा प्रकार केला तो तुमच्या खांडोळ्या झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा छत्रपती राजमाता कल्पना राजे भोसले यांनी दिला। भंडारा जिल्ह्यातील खोकरला ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला। ग्रामपंचायतीनं ध्वजारोहण केलं नाही। सचिव, सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले। नरेंद्र मोदी यांनी पत्रातून सर्वांना शुभेच्छा दिल्या। आपलं सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही याचा मला आनंद असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलंय। 22 वर्षीय रंजना केसकर यांचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला। हा मृत्यू नसून आरोग्य व्यवस्थेने केलेला घात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। टिपू सुलतानची प्रेरणास्थान म्हणून उल्लेख असलेली अमरावतीतील वादग्रस्त लग्नपत्रिका प्रकरण आता थेट राजकारण्यांच्या केंद्रस्थानी पोहोचली आहे। या वादात आता भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी उडी घेतली। ज्येष्ठ कलाकारांचं दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचा आजारपण यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून कलाकारांना उतारवयात सहाय्य करण्याचं काम केलं जातं। या ट्रस्टच्या कार्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी स्वतःची कोकणातील केसरी सावंतवाडी येथील 1 एकर जागा दान करण्याची तयारी दर्शवली।
एखादा प्रकल्प सुरू केला की त्याची गावभर जाहिरात करायची, प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। एकीकडे मिल कामगार आंदोलन करताय, मराठी माणसासाठी आंदोलनं केली जात आहे, जनतेकडे सरकारचं लक्ष नाही। राज्य सरकारवर शशिकांत शिंदेंनी टीका केली। मराठी माणसांच्या बाबतीत भाजपची स्पष्ट भूमिका आहे। या राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, पण त्यासाठी हिंसा योग्य नाही, ही भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली। विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। मराठी भाषेच्या उतरणीला नेते जबाबदार आहेत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले। यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। हे एका दिवसात झालं नाहीये, त्यांनी इतिहास तपासायला हवा असं भुजबळ म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। समाज माध्यमात इन्फ्रामॅन देवाभाऊ हॅशटॅग ट्रेंड होतोय। इन्फ्रामॅन देवाभाऊ हॅशटॅग भारतात समाज माध्यमात अव्वल स्थानी आहे। खासदार वर्षा गायकवाडांनी राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। कामगार दिवसानिमित्त इमारतीची किंवा शेतात काम करणाऱ्या कामगारांना गायकवाडांनी शुभेच्छा दिल्या। वाशिम शहरातील एकमेव असलेलं हुतात्मा स्मारकाचा वाशिम नगर परिषद प्रशासनाला महाराष्ट्र दिनी विसर पडला। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्मारकाला अभिवादन करून यावेळी नगर परिषद प्रशासनाचा मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस सुटकी पद्धतीने साजरा होतोय। हा दिवस जैन समूहाचा असता तर सरकारनं गालीचे अंथरले असते, अशी टीका राज ठाकरेंनी केली। महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली त्याच वेळी म्हटलं होतं की महाविकास आघाडी सगळे तत्व गुंडाळून सत्तेकरता एकत्र आलेले आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने येवला शिवसृष्टी येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी भेट दिली। माजी खासदार समीर भुजबळ यावेळी उपस्थित होते। सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील सदस्यांविरुद्ध लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं। यावर पवार विरुद्ध पवार कुटुंबियांनी लढायचं नाही, ही चांगली गोष्ट आहे असं छगन भुजबळांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे या निर्णयाचं स्वागत करतो, परंतु मराठीची सक्ती करणं चुकीचं आहे असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलंय।